टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी आमदार कुणाल पाटील आहेत। पाटील साहेब, खरं तर टीव्ही नेटमध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आपण पक्षप्रवेश करणार आहे असं म्हटलं तर त्याबाबत काय सांगाल? गेल्या अनेक दिवसापासून बातम्या चालू होत्या की पक्ष बदलच्या विषयावरती चर्चा चालू होत्या आणि आता उद्या 1 तारखेला भारतीय जनता पक्षामध्ये मी अधिकृतपणे प्रवेश करतोय। दुपारी 2 वाजता पक्षाच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्रवेश होणार आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून जी आमच्या कार्यकर्त्यांची भावना होती, कार्यकर्त्यांची मागणी होती, त्याला दुजोरा देऊन मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतोय। तर खरं तर आपल्यासोबत अजून कोण कोण असणार आहे पक्षप्रवेश करण्यासाठी? कारण की धुळ्यामध्ये आपलं एक नाव प्रसिद्ध आहे। माझे सर्व कार्यकर्त्यांच्या सहित धुळे जिल्ह्यातले जेवढे माझे कार्यकर्ते आहेत आणि उत्तर महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमधले सुद्धा जेवढे कार्यकर्ते आहेत ते सर्व माझ्याबरोबर त्याच्यामध्ये। परवा आम्ही एक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता, त्याच्यामध्ये भरपूर कार्यकर्ते उपस्थित होते आणि कार्यकर्त्यांनी अतिशय एक सुराने, एक दिलाने एक भावना व्यक्त केली आणि त्या ठिकाणी आपण भारतीय जनता पक्षाबरोबर गेलं पाहिजे आणि विकासाच्या प्रवाहामध्ये सामील झालं पाहिजे ही भावना लोकांची होती आणि त्यामुळे माझ्यासोबत उत्तर महाराष्ट्रातले जेवढे आमच्यासोबत काम करणारे कार्यकर्ते आहेत ते सर्व माझ्यासोबत बीजेपीत येणार आहेत। खरं तर असं देखील म्हटलं की आपण काँग्रेसमध्ये एक खंबीर आपलं नेतृत्व होतं आणि एक वारसा देखील लाभलेला आहे आणि अचानक तुम्ही आता काँग्रेसमधून एक्झिट होत आहे। वारसा तर नक्कीच आहे। आता मला तुम्हाला सांगितलं पाहिजे की जवळपास गेल्या 3 पिढ्यांपासून आम्ही काँग्रेस पक्षाचं काम करतोय। काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून माझे आजोबा कैलासवासी चुडामण अण्णा हे काँग्रेस पक्षाचे नेते होते, कार्यकर्ते होते। त्यांनी सुरुवातीपासून काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणं लोकांपर्यंत पोहोचवायचं काम केलं। अनेक वेळा ते खासदार राहिले, आमदार राहिले। त्यानंतर माझ्या वडिलांनी अनेक वर्ष काँग्रेस पक्षाचं काम केलं। ते जवळपास 6-7 टर्म आमदार राहिले, मंत्री राहिले आणि एक विकासाची एक परंपरा, एक जनसेवेचा वारसा आम्ही या माध्यमातून करतो आहोत। तोच वारसा पुढे न्यायचं काम माझ्या माध्यमातून चालू आहे। आता जनसेवेचा वारसा जेव्हा पुढे नेत असताना आज जी कार्यकर्त्यांची, लोकांची, सर्वसामान्य मतदारांची भावना आहे ती अशी आहे की हा वारसा टिकवत असताना, ही सेवा करत असताना जर आपण प्रवाहामध्ये राहिलो आणि जर लोकांच्या बरोबर काम करताना आपण जर सत्तेच्या प्रवाहामध्ये असताना ही कामं केली तर आपण जास्त चांगल्या प्रकारे न्याय लोकांना देऊ शकतो आणि त्यामुळे आम्ही आज हा निर्णय घेतो आहोत। पाटीलजी, खरं तर काँग्रेस सोडण्याचं मुख्य कारण काय? मुख्य कारणच हे आहे, काँग्रेसच्या बरोबर आम्ही जेव्हा राहिलो, काँग्रेसबरोबर आम्ही हा जनसेवेचा वारसा घेऊनच काम करत होतो आणि तोच जनसेवेचा वारसा पुढे नेण्याकरता आम्हाला आज भारतीय जनता पक्षामध्ये तो जनसेवा आपण जास्त चांगल्या प्रकारे करू शकतो ही जाणीव आम्हाला झाल्यानंतर आम्हाला बीजेपीमध्ये आम्ही जातो। नाही, खरं आपण भाजपमध्ये आपण चालला आहेत का? आपल्याला आश्वासनं वगैरे काय देण्यात आलेली आहे का? किंवा तिथला काय मेन समस्या असतात त्या सोडवण्यासाठी वगैरे असं काही चर्चा वगैरे झाली आहे का? बघा, आज जलसंधारणाचे बरेच प्रश्न माझ्या मतदारसंघामध्ये, माझ्या जिल्ह्यामध्ये प्रलंबित आहेत। आज तुम्ही ऐकलं असेल, सुलवाडे जामफळ योजना ही एक फार मोठी योजना, महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आमच्या वडिलांनी त्याची मुहूर्तमेढ केली होती, ज्याची सुरुवात त्यांनी केली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यानंतर 2014 नंतर त्या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने मान्यता मिळाली। आज ह्या प्रकल्पामुळे धुळे तालुका आणि शिंदखेडा तालुक्याच्या लोकांचं जीवनमान फार मोठ्या प्रमाणामध्ये उंचावणार आहे। आज 100% बागायती जर मला करून घ्यायची असेल माझ्या मतदारसंघाची तर त्याकरता त्या योजनेला अजून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, ती पाणी आमच्या शेतामध्ये पर्यंत गेलं पाहिजे, ही एक माझी भावना आहे। ती पूर्ण करून घेण्याचा आमचा प्रयत्न आहे। आमच्याकडे आज दळणवळणाची साधनं खूप उपलब्ध आहेत। धुळे जिल्हा हे असं सेंटर आहे की हे उत्तर महाराष्ट्राला आणि दक्षिण महाराष्ट्राला जोडणारं हे सेंटर आहे आणि त्यामुळे भारताचा केंद्रबिंदू म्हणून आज आमच्या धुळे जिल्ह्याकडे बघितलं जातं। तर ह्या ठिकाणी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट होण्याकरता जी काही आवश्यकता आहे ती आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याची आवश्यकता आहे। मागे एक दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर करता आम्ही प्रयत्न करत होतो। दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा एक नोड हा धुळ्यामध्ये झाला पाहिजे होता, तो आमच्या सर्वांच्या दुर्दैवाने झाला नाही। मी त्या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाशी चर्चा करून तो एक नोड पुन्हा एकदा धुळ्याला सुरू झाला पाहिजे, धुळ्यामध्ये इंडस्ट्रियलायझेशन वाढलं पाहिजे, हा आमचा प्रयत्न त्या ठिकाणी असणार आहे आणि एकंदर रोजगार निर्मितीच्या ज्या काही योजना आपल्याला आणता येतील त्या योजना येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आणण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। खरं तर आपल्यासोबत अजून कोणीही तिथे मोठे नेते वगैरे आहेत काँग्रेसचे, कारण की आपण देखील काँग्रेसमध्ये होता, ते देखील काही येण्याची शक्यता आहे का भाजपमध्ये?
आज तर मी कोणाशी चर्चा केलेली नाही आहे. आज आमच्या कार्यकर्ते, आमचे जेवढे पदाधिकारी, आमच्याबरोबर काम करणारे सर्व सहकारी संस्थांचे जे पदाधिकारी, मार्केट कमिटी असेल, दूध संघ असेल, आमच्या खरेदी विक्री संघ सोसायटी असतील, हे सर्व आमचे सगळे सरपंच असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत, जे आमच्या विचारांनी आमच्याबरोबर जुडलेले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही हा प्रवेश आज या ठिकाणी करतो. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते माजी आमदार कुणाल पाटील यांचं असं म्हणणं आहे की जनसेवा करण्यासाठी मी पक्षप्रवेश करत आहे, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कॅमेरा पर्सन अमित शिगवानसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.